जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. दशक सहावा समास सहावा. सृष्टी कथन. श्रीराम. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी. ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. आता ऐका प्रत्युत्तर, कथेसी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ उदार, बोलता झाला. जीवभूता सनातन, ऐसे गीतेचे वचन. येणे वाक्य सत्यपण, सृष्टीस आले. सदृष्ट तन्नष्ट, येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे. आता जैसे आहे तैसे बोली जेल. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञात आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत. देवधर्म तीर्थ व्रत, सत्याची आहे. बोलो सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा. ब्रह्म प्रलयाच्या पैजा घालू पाहे. तत्व बोले तो अज्ञान, तरी का करीसी संध्या ज्ञान. गुरु भजन तीर्थाटन, कासया फिरावे. श्लोक. तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्म वृंद, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. चंद्रचूडांचे वचन, सद्गुरूचे उपासन. गुरु गीता निरूपण, बोलिले हरे. गुरुसी कैसा भजावे, आधी तयासी ओळखावे. त्यांचे समाधान घ्यावे, विवेके स्वये. श्लोक. ब्रह्मानंद परम सुखद, केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत. गगन सदृश्य तत्व मत्स्यादी लक्षयम. एक नित्य विमल मचल, सर्वधी साक्षीभूत. भावतीत त्रिगुण रहित, सद्गुरुत तमामी. गुरुगीतेचे वचन ऐसे, सद्गुरूंचे ध्यान. तेथे सृष्टी मिथ्या भान, उरेल कैचे. ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला. सृष्टी मिथ्या ऐसा केला, निश्चयार्थ. श्रोता ऐसे मनी कदा, अधिक उठिला वेवादा. मने तैसारे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी. जीवभूता सनातना, ऐसे गीतेचे वचन. तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी. याचे प्रत्युत्तर, चतुरी सावध परिसावे. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा नाकडे दूज भेद. म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. श्लोक. अश्वस्थ सर्वश्रुक्षाणा, माझी विभूती पिपड. म्हणून या बोलिला गोपाळ. वृक्ष तोडिता तत्काळ, तुटत आहे. श्लोक. नैन छिंदती शस्त्रांनी, नैन्य दहती पावक. न चैन्य क्लेदयन्त्वपो, न शोषयती मरुता. शस्त्राचेनी तुटेना, अग्नीचेनी जळेना. उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. पिपळ तुटे शस्त्राने, पिपळ जळे पावकाने. पिपळ कालवे उदकाने, नाशिवंत. तुटे जडे बुडे उठे, आता ऐक्य कैसे घडे. म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे. इंद्रियांना मनस्वी कृष्ण म्हणे, मन तो मी. तरी का आदरावी उर्मी, चंचळ मनाची. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला. खडे मांडुनी शिकविला, ओनामा जेवी. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद,
कामा नये. वेदशास्त्र श्रुती मृक्ती तेथे वाक्य भेद पडती. ते सर्व ही निवडती सद्गुरुचेनी वचने. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण. हे निवडेना साधू विना कदा कल्पांती. पूर्व पक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलीला संकेत याचा होय निश्चितार्थ साधू मुखे. एरवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे बोलो जाता अपारे वेदशास्त्री. म्हणून वादविवाद सांडूनी की जे संवाद तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. एक कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी. तया सृष्टीची गोष्टी साच केवी. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव. देवा लागी येता खेव भक्त दुःखे दुःखवला. पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोण गेला. तेने भक्त दुःखवला रडे पडे आक्रंदे. देव हरपला घरी एक देव नेला चोरी. एक देव दुराचारी फोडीला बडे. एक देव जापनीला एक देव उदकी टाकीला. एक देव नेऊनी घातला पाया तडी. काय सांगो तीर्थमहिमा मोडून गेला दुरात्मा. थोर सत्व ते होते ते मा काय झाले कळेना. देव घडीला सोनारी देव ओतीला ओतारी. एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. नर्मदांग डिकातीरी देव पडिले लक्षवरी. त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. चक्रतीर्थ चक्रांकित देव असती असंख्यात. नाही मनी निश्चितार्थ एक देव. भान तांदळे ताम्र नाते स्फटिक देवरी पूजने. ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. देव रेसीमाचा केला तोही तुटोनिया गेला. आता नवा नेम धरिला मुक्तिकेचा. आमचा देव बहुसत्य आम्हा आकांती पावत. पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता याचे सत्व गेले प्राप्त होते ते झाले. प्राप्त न वचे पालटिले ईश्वराचेनी. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा. तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडिली. हे आपुली कल्पना प्राप्ता ऐसी फडे जाणा. परी ते देवाची आखुना वेगळ्याची. म्हणून हे माया ब्रह्मणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे. वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. साधू संत मानुभाव त्यांच्या ऐसाची अनुभव. पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता. सृष्टी अवघी संहारता. शाश्वत देव तत्वता आदि अंती. ऐसा सर्वांचा निश्चयो यदर्थी नाही संशयो. वितरेक आणि अन्वयो कल्पनारूप. एक कल्पनेचे पोटी बोल जेती अष्ट सृष्टी. तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका. ऐकी कल्पनेची सृष्टी. दुजी शाब्दिक सृष्टी. तिजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. चौथी चित्रलेप सृष्टी. पाचवी स्वप्न सृष्टी. सहावी गंधर्व सृष्टी. ज्वर सृष्टी सातवी. आठवी दृष्टी बंधन. ऐसा अष्ट सृष्टी जाण. यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी. म्हणून सृष्टी नाशिवंत जानवी सत्य महंत. सगुणी भजावे निश्चित निश्चयासे लागी. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सारासार विचारे संत संगे. आता असो हे बहुत संत संगे कडे. नेमस्त एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कडले. परी हे अवघे नाथिले तरी ते दिसते का. दृश्य प्रत्यक्ष दिसे म्हणून सत्याची वाटते. यासी
काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले. पुढिले समासी बोलिले. श्रोता सवन केले पाहिजे पुढे. एव सृष्टी मिथ्या जानोनी रक्षावे सगुण. ऐसी है अनुभवाची खून. अनुभवी जाणती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिकथन नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.